त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याच्या शिंदखेडा इथं निषेधसह संपादक प्रभाकर अडगाळे त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर वार्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा इथं व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांना काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या निषेधार्थ सोमवारी शिंदखेडा तालुका पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले। निवेदनात हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस धोरण आखावे अशा ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह शेकडो पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान आहेत। अन्याय आणि भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी गंभीर असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात जी24 तास वृत्तपत्र जी24 तास वाहिनीचे पत्रकार योगेश खरे, साम टीव्हीचे पत्रकार सोनवणे आणि पुढारी चॅनलचे पत्रकार ताजणे ही मंडळी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी गेले असता त्या ठिकाणी पार्किंग विभागामधील काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये ते जबर जखमी झालेत। एका पत्रकाराला नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। हा जो भ्याड हल्ला आहे पत्रकारांवरचा, जो आपण चौथा आधारस्तंभ म्हणतो, या चौथ्या आधारस्तंभावर हा आघात किंवा हा जो प्रसंग निर्माण झाला, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज शिंदखेडा जिल्हा धुळे पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे साहेब यांच्याकडे दिलेलं आहे। त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की शासनाकडे आम्ही आपलं निवेदन पोच करतो, कार्यवाहीसाठी योग्य ती कार्यवाही करू अशा प्रकारचं आश्वासन ज्ञानेश्वर वारे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। निवेदन देण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया मी स्वतः प्रदीप दीक्षित अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, त्याचबरोबर आमचे सर्व व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यात दीपक चौधरी आहे, सोबत प्रकाश नाना चौधरी आहेत, त्याचबरोबर शोभाताई पाटील आहेत, मनोज गुरव, जतीन बोरसे, प्राध्यापक भैया मंगळे, लखेसिंग गिरासे, आसिफ पठाण, महेंद्र मराठे आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे सहकारी संजय महाजन आणि दीपकदादा चौधरी या ठिकाणी माझ्यासह उपस्थित आहे। सर्वांनी या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। कठोरातली कठोर कार्यवाही पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि अशा प्रकारचा हा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत। शिंदखेडा तालुका पत्रकार संघ जिल्हा धुळे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आहोत। व्हॉइस ऑफ मीडिया सबसे बढ़िया, व्हॉइस ऑफ मीडिया सबसे बढ़िया। पत्रकारांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कठोर कारवाई झालीच पाहिजे। अरे आवाज खुला